मागच्या लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचे सर्व बीट आपण घेतलेले आहेत. नंतर एक न्यूमेरिकलचा एक व्हिडिओ आपला शिल्लक राहिला होता, पोटेन्शियोमीटर आणि पोटेन्शियोमीटर, व्होल्टमीटर आणि ॲमीटरवरचा. तो आज आपण घेत आहोत. So today we have to see some problem or numericals on these chapters. The first example is a potential drop per unit length along a wire is 5 into 10 to the power minus 3 volt per meter. If the EMF of the cell balances against the length 216 centimeter of this potentiometer wire, find the EMF of the cell. प्रॉब्लेम मध्ये अगोदर काय गिवन डाटा दिलेला आहे ते आपल्याला शोधावं लागेल. तर आपण गिवन डाटा, ज्यांना प्रॉब्लेम मधला गिवन डाटा काढता येतो त्याला प्रॉब्लेम जमत असतो. तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ तुम्हाला दिलेला आहे आणि पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्हाला दिलेला आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट और पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ डिनोटेड बाय K equal to 5 into 10 to the power minus 3 volt per meter आहे. EMF of a cell balances against the length of, तुम्हाला लेंथ पण दिलेली आहे 216 सेंटीमीटर of this potentiometer wire and find the EMF of the cell. हे आपल्याला काढायचं आहे. हा जरा गिवन डाटा. मग आपल्याकडे फॉर्म्युला माहित आहे. आपण हा फॉर्म्युला पाहिला, E is equal to K into L आपण पाहिलेलं आहे. सो E is equal to K into L आहे. म्हणजे E ची व्हॅल्यू आपल्याला, K ची व्हॅल्यू माहित आहे, EMF काढायचा आहे, K ची माहित आहे, L ची माहित आहे, किंमती फक्त पुटअप करायचं आपल्याला या ठिकाणी. अगोदर हा सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये करून घ्या. 216 into 10 to the power minus 2 मीटर, कारण एका शिफ्टीमध्ये आपण युनिट आलेले आहेत. के ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5 into 10 to the power minus 3 आणि एल ची व्हॅल्यू आहे 216 10 to the power minus 2. सो इज इक्वल टू, या 216 ने 5 ने गुणाकार करा, 5 × 30 0 3 5 × 5 5 3 8 आणि 5 2 10. सो 1080 10 to the power किती आहे -5 आहे. म्हणजे E इज इक्वल टू किती आला 0.01080 व्होल्ट. सो दिस इज द EMF of the cell is E equal to 0.01080. The next problem is a resistance of potentiometer wire is 8 ohm and its length is 8 meter. प्रॉब्लेम वाचत होता आपण, गिवन डाटा लिहून काढा अगोदर. गिवन डाटा रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियल वायर तुम्हाला दिलेला आहे की जे R इज इक्वल टू 8 ओम आहे. त्याची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 8 मीटर आहे. रेजिस्टन्स बॉक्स आणि 2 व्होल्ट बॅटरीचा EMF पण दिलेला आहे 2 व्होल्ट आहे. आर कनेक्टेड इन सिरीज विथ इट. व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन द बॉक्स इफ इट इज डिझायर्ड टू हॅव अ पोटेन्शियल ड्रॉप. म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती आहे 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर. आणि काढायचे का आपल्या ठिकाणी, व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स कितीचा असेल आपल्याला काढायचं त्या ठिकाणी. सो आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. तर आपण आर ची व्हॅल्यू काढते वेळेस ही व्हॅल्यू कशी काढायची त्या ठिकाणी. तर अगोदर आपल्याला माहित आहे पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज द पोटेन्शियल ड्रॉप. तो किती असेल या ठिकाणी
तर रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियल ड्रॉप दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे, ई ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 व्होल्ट आहे, के ची किंमत मला दिलेली आहे. सो के इक्वल टू व्ही बाय एल आहे पोटेन्शियल पर युनिट लेंथ. दुसऱ्या या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अ रेजिस्टन्स बॉक्स अँड 2 व्होल्ट बॅटरी आर कनेक्टेड इन सिरीज विथ इट. म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये, म्हणजे आपण ओहम्स लॉ अप्लाय टू द कम्प्लीट सर्किट याचा पण फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. त्यातला करंट किती आलेला आहे, I इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर ई. एक्सटर्नल रेजिस्टन्स कोणता आहे, आर ई आहे. हा करंट आहे ओहम्स लॉ अप्लाय टू द कम्प्लीट सर्किट मध्ये. I इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर ई आहे. देन बाय ओहम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू आर. V इज इक्वल टू I इंटू आर आहे. मग V इक्वल टू I इंटू आर आहे, आपल्याला I ची किंमत माहित आहे, म्हणजे ठेवून टाका या ठिकाणी ई अपॉन आर प्लस आर ई इंटू काय असेल, आर असेल. त्या अगोदर त्या व्हॅल्यू पुटअप करण्याच्या अगोदर याचं अगोदर कन्व्हर्जन करून घेऊ आपण अगोदर. काय कन्व्हर्जन आहे, 1 मायक्रो व्होल्टचं रूपांतर व्होल्ट मध्ये करून घ्या. म्हणजे 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 6 व्होल्ट असेल, हिला व्होल्ट म्हणू आपण. आणि मिलीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करून घ्या. 10 टू पॉवर किती असेल या ठिकाणी, 10 टू पॉवर मायनस 3 मीटर असेल. म्हणजेच या ठिकाणी 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 6 इंटू हा पॉवर वर घ्या प्लस 3 व्होल्ट पर मीटर असेल, आणि इक्वल टू 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 3 व्होल्ट पर मीटर. दीज आर द पोटेन्शियल ड्रॉप, पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट आपण त्याला म्हणतो. किती आलेलं आहे, 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 3 व्होल्ट पर मीटर आहे. देन ही व्हॅल्यू व्ही ची आहे, व्ही इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू आपण ठेवून टाकली आणि आर ला आर आहे. इज इक्वल टू व्ही इक्वल टू, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली आता, ई आर डिवायडेड बाय आर प्लस आर ई. आर प्लस आर ई याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन 1. सो काय इक्वेशन झालं या ठिकाणी, के इक्वल टू व्ही बाय एल आहे, व्ही बाय एल आहे. मग व्ही ची किंमत आपल्याला माहित आहे, ई आर डिवायडेड बाय आर प्लस आर ई इंटू काय असेल का, हा एल इथला आहे. हे आलं के इक्वल टू. आपल्याला काय काढायचं आहे, हे आर ई काढायचं आहे या ठिकाणी. मग आपण असं करू या ठिकाणी, आर प्लस आर ई इक्वल टू ई आर डिवायडेड बाय के इंटू आर. के इंटू आर. सो इज इक्वल टू, ई ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे, 2 व्होल्ट आहे, हे 2. आर दिलेला आहे 8 आहे. के ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे, 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 3 आहे. आणि एल ची पण व्हॅल्यू दिलेली आपल्याला 8 आहे. बघा लक्षात घ्या, आर प्लस आर ई इज इक्वल टू ई आर अपॉन के एल. ई माहित आहे आपल्याला 2 व्होल्ट आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे 8 ओहमचा. पोटेन्शियल ड्रॉप दिलेला आहे किती येतो, 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 3 आपण कॅल्क्युलेट करून काढलेला आहे हा. आणि एल ची व्हॅल्यू आहे 8. कारण प्रॉब्लेम सोपे असतात, फक्त आपल्याला समजले पाहिजे या ठिकाणी. सो आर प्लस आर ई इक्वल टू, दिस विल बी कॅन्सल, आणि 2 डिवायडेड बाय 10 टू पॉवर मायनस 3. सो इज इक्वल टू 2 इंटू 10 टू पॉवर 3. हा पॉवर प्लस झाला, वर जाऊन काय झाला, प्लस झाला. सो आर ई इक्वल टू काय असेल, आर ई इक्वल टू 2 इंटू 10 टू पॉवर 3 मायनस आर. आणि देअरफॉर आर ई इक्वल टू किती असेल, 2 इंटू 10 टू पॉवर 3, 10 टू पॉवर 3 म्हणजे 1000 आहे, 1000 1 लावून आपण 2000 मायनस
आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 8 आहे. सो इंटू 8. सो आर इक्वल टू किती असेल 2000 मधून 8 गेले 1992 1992 ओमचा रेजिस्टन्स. सो these are the value of external resistance. म्हणजे काय असेल कोणता रेजिस्टन्स केल्याने what should be the resistance in the box if it is desired to have a potential drop 1 microvolt per millimeter. So resistance किती असेल 1992 ohms. The next problem is when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist with each other, their balancing length of a potentiometer on a potentiometer wire is found to be 2.7 meters. And when two cells are connected in series so as to oppose to each other, and the balancing length is found to be 0.3 meters. And compare the EMF of two cells. आपण दोन्ही मेथड पाहिले. गिवन डाटा प्रॉब्लेम मध्ये गिवन डाटा प्रॉब्लेम मधला काढता येतो. प्रॉब्लेम किती मोठा असला तर फक्त आपल्याला डाटा समजला, प्रॉब्लेम समजला, त्याचा गिवन डाटा आपल्याला काढता आला तर आपला प्रॉब्लेम हमखास येतात. when two cells of EMF E1 and E2 आहे are connected in series, म्हणजे हा सेल E1 हा सेल E2, याला आपण हा सेल E1 आहे हा सेल E2 आहे. they are acid with each other. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, त्याला सम मेथड म्हणतो आपण. आणि दोन सेल हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दे आर अपोजिट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हा सेल E1 आहे हा सेल E2 आहे, दे आर अपोज विथ इच अदर्स. तर आपल्याला लेंथ दिलेली आहे. L1 ची किंमत म्हणजे पहिल्या जेव्हा ज्यावेळेस E1 प्लस E2 असेल त्यावेळेस लेंथ किती आहे त्या ठिकाणी 2.7 मीटर्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी E1 प्लस E2 इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे बॅलन्सिंग लेंथ. E1 प्लस E2 चा फॉर्म्युला पण आपल्याला माहित आहे E1 प्लस E2, किंवा आपण ते E1 बाय E2 इक्वल फॉर्म्युला नंतर वाटल्यासारखी आपण L1 दिलेली आहे, L2 पण दिलेली आहे आपल्याला. किती L2 आहे 0.3 मीटर्स. आपण कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल इन सम अँड डिफरन्स मेथड मध्ये आपण पाहिलेला आहे. तो फॉर्म्युला आहे E1 by E2 equal to L1 plus L2 divided by L1 minus L2. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आणि तेच विचार आपल्या कंपेअर द EMF ऑफ टू सेल ते विचारले आपण. आपल्याला L1 ची किंमत माहित आहे, L2 माहित आहे, किमती ठेवा आणि उत्तर काढा, संपलं. ज्यावेळेस एक वेळेस ऍसिड विथ इच अदर्स आहे आपण तो पण फॉर्म्युला पाहिला होता, आणि अपोज विथ इच अदर आहे तो पण फॉर्म्युला पाहिला, आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण हा फॉर्म्युला तयार केला आहे. E1 by E2 इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइडेड बाय L1 मायनस L2 आहे. L1 आहे 2.7, L2 आहे 0.3 डिवाइड बाय L1 ची किंमत 2.7 मायनस 0.3 आहे. सो इज इक्वल टू हे आहे हे 3.0 म्हणजे 3 डिवाइडेड बाय या 2.7 मधून 0.3 गेले म्हणजे 2.4 आहे. 2.4 इज इक्वल टू तो E1 by E2 3.0 2.4 आहे. दिस विल कॅन्सल 530 आणि आपला 6.30 आणि ते किती या ठिकाणी साइन चौक 24 अँड E1 by E2 इज इक्वल टू 4 पॉइंट दिला 10 झाले, 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20. E1 by E2 is equal to 1.25 is the comparison of EMF of two cell is 1.25
The next problem is the EMF of a cell is balanced by a length of 120 centimeter. So given data काय दिलेलं आहे, इनिशियल लेंथ मध्ये दिलेली आहे 120 सेंटीमीटर of potassium wire. When the cell is shunted by a resistance of 10 ohm, हा रेजिस्टन्स दिलेला आहे 10 ओमचा, shunted by a resistance of 10 ohm. The balancing length is reduced. बॅलन्सिंग लेंथ कमी झालेली आहे, ती किती आहे, रिड्यूस्ड बाय 20 सेंटीमीटर. रिड्यूस्ड बाय 20 सेंटीमीटर. पूर्वीपेक्षा L2 ची व्हॅल्यू किती असेल, L1 मायनस 20 असेल. L1 मायनस 20, कारण पूर्वीच्या पेक्षा 20 न कमी झाली म्हणतोय. म्हणजेच काय असेल, L1 किती आहे, 120 मायनस 20 इक्वल टू किती असेल, 100 सेंटीमीटर. म्हणजे L2 किती आली, 100 सेंटीमीटर. अँड फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आता इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. द इंटरनल रेजिस्टन्स of the cell, small r, काय फॉर्म्युला आहे, स्मॉल r इज इक्वल टू r इंटू L1 बाय L2 मायनस 1. L1 बाय L2 मायनस 1. मग किमती ठेवून टाका या ठिकाणी. स्मॉल r इज इक्वल टू r हा 10 आहे, L1 किती आहे, 120 आहे, L2 किती आहे, 100 आहे, 100 आहे, मायनस आणि मायनस 1 ला मायनस. सो R इक्वल टू 10 इंटू, हा कॅन्सल झाला, इथं 6/5 लिहिता येईल आपल्याला. 6/5, 12चे हाफ 6, 10चे हाफ 5, आणि R इक्वल टू 10 इंटू, त्याला आपल्याला 6 मायनस 5 डिवाइड बाय 5 लिहिता येईल. देन R इक्वल टू 10 इंटू 6 मायनस 5 1/5, आणि R इक्वल टू, फक्त कॅल्क्युलेशन आपण आपल्या पद्धतीनेच कॅल्क्युलेशन करू शकता. सो स्मॉल r इज इक्वल टू, हे आहे 2 म्हणजे 2 ओम. सो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल इज 2 ओम. सो दिस इज द आन्सर ऑफ दॅट प्रॉब्लेम. आणि आपल्याला तेच विचारलं आहे, फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल इज 2 ओम. फॉर्म्युला मध्ये सोपा आहे, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इंटू L1 बाय L2 मायनस 1 आहे. किमती फक्त ठेवून टाका. ही फक्त गिवन डाटा काढता आला तर प्रॉब्लेम आपल्याला करता येतो. द नेक्स्ट प्रॉब्लेम इज अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 25 ओम. म्हणजे आपल्याला गिवन डाटामध्ये लगेच देता येईल या ठिकाणी. गिवन डाटा आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर दोन्ही पाहिलेले आहेत. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये त्याचा रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे. त्याचा रेजिस्टन्स आहे G इज इक्वल टू 25 ओम अँड गिव्स अ फुल स्केल रिफ्लेक्शन फॉर करंट ऑफ 10 मिली एम्पियर. म्हणजे आपण स्मॉल करंट फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर गिव्स लार्ज रिफ्लेक्शन म्हणतो आपण. तो IG करंट आहे, ते किती आहे, 10 मिली एम्पियर आहे. नंतर हाऊ विल यू कन्वर्ट इट इनटू व्होल्टमीटर हॅव्हिंग अ रेंज किती त्याची, व्होल्टमीटरची रेंज आहे 0 ते 100, म्हणजे आपण त्याला 100 व्होल्ट म्हणू आपण. आणि आपल्याला काय काढायचं आहे, हाऊ विल यू कन्वर्ट इट इनटू व्होल्टमीटर. म्हणजे व्होल्टमीटरचं कन्स्ट्रक्शन काय ठिकाणी, ज्यावेळेस सिरीजमध्ये आपण जर हाय रेजिस्टन्स लावला असेल तर ते कन्वर्जन व्होल्टमीटरमध्ये होत असतं. गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये आपण हाय रेजिस्टन्स लावला असेल तर त्याचं कन्वर्जन कुठं होतं, व्होल्टमीटरमध्ये. मग तो R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. R इज इक्वल टू हाऊ मच. आपण पाहिलेलं आहे, ॲमीटर पण पाहिलं आणि व्होल्टमीटर पण पाहिलेलं आहे. ॲमीटरमध्ये काय झालेलं आहे, ॲमीटरमध्ये आपण गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये आपण काय केलेलं आहे, लो रेजिस्टन्स लावलेला आहे. आणि व्होल्टमीटरमध्ये मात्र गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये आपण हाय रेजिस्टन्स लावलेला आहे. सो आपल्याला तोच काढायचा आहे या ठिकाणी. मग हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू अन व्होल्टमीटर. सो हाय रेजिस्टन्स दे आर कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. सो फॉर्म्युला इज R इक्वल टू, सो V अपॉन IG मायनस G. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे.
हा आपण फॉर्म्युला काढलेला आहे. R is equal to V upon Ig minus G आहे. So initially put up the values. So conversion of that factors म्हणजे 10 into 10 to the power minus 3 मिलीअँपिअरचं कन्वर्जन एम्पियर मध्ये करण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय कितीने करतो, -3 ने मल्टिप्लाय करतो. मग किमती ठेवून टाका. V ची किंमत आहे 100, I ची किंमत किती आहे 10 into 10 to the power minus 3 आहे आणि मायनस ऑफ G किती आहे, G ची व्हॅल्यू आहे 25, G ची व्हॅल्यू 25 आहे. मग इज इक्वल टू हा 0 कॅन्सल. सो 10 इंटू हा पॉवर वर घेऊन चला 10 to the power plus 3 minus 25. सो R इक्वल टू हे झाला 10,000 minus 25 आणि R इक्वल टू किती झालं, त्याला 10,000 मधून 25 व्हॅल्यू गेली तर आपण त्याला म्हणतो 9,975 ओहमचा रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये लावला पाहिजे, तेव्हा त्याचं कन्वर्जन कुठं होईल या ठिकाणी व्होल्टमीटरमध्ये होईल. सो दिस रेजिस्टन्स दे आर इन सिरीज आर इक्वल टू 9975 ohms. नेक्स्ट प्रॉब्लेम इज a galvanometer has a resistance of 25 ohm, gives a full scale deflection for a current of 10 milliampere. म्हणजे आपल्याला गॅल्व्हनोमीटरचा गिवन डाटा आपण म्हणू. गिवन डाटा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे G is equal to 25 ohm, gives a full scale deflection for a current of म्हणजे IG करंट तुम्हाला दिलेला आहे किती आहे 10 milliampere. This galvanometer is to be modified to give range of 12.5 ampere आणि 50 व्होल्ट आहे. सो करंटची रेंज तुम्हाला दिली आहे 12.5 एम्पियर आणि व्होल्टमीटरची रेंज आहे 50 व्होल्ट्स, जे आहे 50 व्होल्ट. व्हॉट आर द रेजिस्टन्सेस ऑफ शंट. शंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे आणि हाय रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल आरची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. सो आपल्याला माहिती आहे ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये आपण शंटची पण व्हॅल्यू काढलेली आहे आणि हाय रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू काढलेली आहे. आपण हाय रेजिस्टन्स शंट ज्यावेळेस ॲमीटरमध्ये शंट रेजिस्टन्स दे आर कनेक्टेड इन पॅरलल विथ द गॅल्व्हनोमीटर्स किंवा अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर्स. द फॉर्म्युला फॉर शंट रेजिस्टन्स S is equal to so Ig upon I minus Ig into G हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. हा शंट रेजिस्टन्स आहे S is equal to Ig upon I minus Ig into G आहे. Ig ची आपल्याला किंमत दिलेली आहे 10 मिलीअँपियर आहे. याला आपण 10 into 10 to the power minus 3 मिलीअँपियर करू. याला मिलीअँपियर रूपांतर एम्पियरमध्ये केलं. नंतर आपण Ig ची किंमत ठेवून टाका 10 into 10 to the power minus 3 आहे डिवाइड बाय I ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे 12.5 आहे मायनस Ig आहे 10 into 10 to the power minus 3 आणि इंटू G ची व्हॅल्यू आहे 25. फॉर्म्युला माहित असेल तर आपण फक्त किमती ठेवून उत्तरच काढायचे, बाकी काही नाही करायचं. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फक्त असं कॅल्क्युलेशन ते आपल्याला डिपेंड असतं. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आपण कसं करायचं ते आपण ठरवायचे असते. तर अगोदर याला आपण असं करू, या ठिकाणी हा पॉईंट इकडे घेऊन चालू आपण 0.010 इंटू 25 डिवायडेड बाय 12.5 मायनस याला आपल्याला 0.010 हा पॉईंट तिने इकडे घ्या. तर चे कॅल्क्युलेशन किती या ठिकाणी आता हे टोटल कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 10 into 25 आता हा पॉईंट ॲक्च्युअल काय केलं, हा पॉईंट इकडे घेतला मी म्हणजे ही व्हॅल्यू आली, मल्टिप्लाय 25 करा आणि डिवायडेड बाय दिस व्हॅल्यूज म्हणजे 12.5 मायनस 0.010. मग इथे किती आहे या ठिकाणी, या दोन्हीचा गुणाकार करून यामुळे किती येतो, त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही या ठिकाणी आणि फायनल आन्सर जर केला त्या ठिकाणी तर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळेल या ठिकाणी 0.02002 ओम हा आला शंट रेजिस्टन्स. S is equal to these values. S is equal to 0.02002 ओम हा
low resistance, they are connected across the galvanometers. The next तुम्हाला काय विचारलं आणखी हाय रेजिस्टन्स काय असेल हाय रेजिस्टन्स डिडेड अचीव दिस मग हाय रेजिस्टन्सचा पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हाय रेजिस्टन्स आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी आहे व्ही अपॉन आय जी मायनस जी आहे सो आर इक्वल टू व्ही किती आहे 50 व्होल्ट आहे डिवाइड बाय आय जी आहे 10 इंटू 10 टू पॉवर मायनस 3 आहे आणि जी ची व्हॅल्यू किती आहे 25 आहे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत आणि आर इक्वल टू हे 5 म्हणजे 50 5 इंटू हा पॉवर वर घेऊन चला प्लस 3 होईल मायनस 25 सो आर इज इक्वल टू हे 5000 मायनस 25 सो आर इज इक्वल टू किती या ठिकाणी 4975 ओमचा हा हाय रेजिस्टन्स दे आर कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर्स कॉइल. अशा प्रकारे छोटे छोटे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवावे लागतील. ज्यांना हे प्रॉब्लेम जमतात त्यांना निश्चितच चांगले मार्क पडतात. परंतु या छोट्या प्रॉब्लेमकडून तुम्ही अवघड प्रॉब्लेमकडे त्याची डेप्थ गाठण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये कधीच फिजिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर त्यासाठी हे प्रॉब्लेम करत राहा.